लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला त्या लोकशिक्षण व समाज प्रबोधनाच्या उद्देशाने गेली 40 वर्षे सातत्याने सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवणारे मनोरंजन मंडळ सादर करीत आहे आपले हक्क आणि आपल्या जबाबदाऱ्या यावर आधारित एक आगळावेगळा लक्षवेधी लघुपट देखावा. लघुपट काळजीपूर्वक पहा आणि ऐका. लघुपट पाहणे आणि ऐकणे या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. मनोरंजन मंडळ 41व्या वर्षी सादर करत आहे. वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील आपले हक्क आणि त्याचबरोबर आपल्या जबाबदाऱ्या याचा काही प्रमाणात वेध घेणारा सामाजिक आशयाचा 9 मिनिटांचा लघुपट. हक्क हवेत तर जबाबदारी का नको? मित्रांनो सलाम. माझ्या देशाला सलाम. माझ्या देश बांधवांना सलाम. लाच घेणाऱ्यांना सलाम. लाच देणाऱ्यांना सलाम. भ्रष्टाचार करणाऱ्यांना सलाम. भ्रष्टाचार पाहणाऱ्यांना सलाम. कचरा करणाऱ्यांना सलाम. स्वच्छता करणाऱ्यांना सलाम. जुन्या परंपरांना सलाम. नवीन चंगळवादाला सलाम. जबाबदारीचे भान ठेवणाऱ्यांना मात्र खराखुरा सलाम. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान केले त्या सर्वांना सलाम करून सादर करीत आहोत 9 मिनिटाचा लघुपट. हक्क हवेत तर जबाबदारी का नको? हक्क हवेत तर जबाबदारी का नको? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ह्या सिंहनादानं याच मातीत गर्जना केली. टिळकांच्या स्वप्नातलं स्वराज्य आलं. त्यासाठी अनेकांनी बलिदान केलं. स्वराज्य आलं, पण सुराज्याचं काय? स्वराज्यानं हक्क बहाल केले, तसेच काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्याही सोपवल्यात. हक्क हवेत तर मग येणारी जबाबदारीही स्वीकारावी लागेल. हक्क हवेत तर जबाबदाऱ्या का नको? जगातल्या सर्वात मोठ्या संघराज्यातील लोकशाहीची धुरा सांभाळणाऱ्या सुजाण नागरिक बंधू भगिनींनो, बघता बघता लोकशाहीची 65 आली आणि स्वातंत्र्याची 67 झाली. परिपक्व लोकशाही राष्ट्रातील सुजाण नागरिक म्हणून आपण आता नेमके आहोत कुठं? आपल्याला कुठं जायचंय? आपले हक्क कोणते? त्याच्यासोबत येणारी कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय? आपण खरंच त्या प्रामाणिकपणानं पार पाडतो आहोत का हो? क्षणभर थांबून धांडोळा घेण्याची वेळ आली आहे. लोकशाहीनं स्वातंत्र्य दिलं, समानता दिली, मूलभूत हक्क दिले आणि त्यासोबत कर्तव्यही. कर्तव्यांकडे डोळेझाक करायची आणि हक्कासाठी मात्र कंठशोष करायचा हा स्वभावच झालाय आपला. गोष्टी खूप वेगळ्या आकलनापलीकडच्या मुळीच नाहीत. आहेत रोजच्या जगण्यातल्या, तुमच्या आमच्या सर्वांच्या. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून डिजिटल इंडियाची घोषणा होतीये. 0 डिफेक्ट आणि 0 साइड इफेक्टची नारेबाजी होतीये. त्या प्रत्येक घोषणेमागं आपला खारीचाच नाही तर सिंहाचाही वाटा असला पाहिजे. कारण आपण त्या सार्वभौम लोकशाहीचे प्रातिनिधिक स्वरूप आहोत. घटनेनं आपल्याला विचार स्वातंत्र्य दिलं. शिक्षणाचा हक्क सर्वांना मिळाला. प्रत्येक सरकारनं विविध योजनांनी तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला. पण परिस्थिती काय आहे? सरकारी शाळा कॉलेज ओस पडू लागली आहेत आणि महागड्या खासगी समांतर शिक्षण संस्थांना सुगीचे दिवस आलेत. जाहिरातबाजीच्या शिक्षणाला सुजाण पालकवर्ग भुलतोय आणि विद्यार्थी मात्र फक्त परीक्षार्थी बनून उज्ज्वल भविष्यापासून कुठेतरी दूर भरकटत चाललाय. शिक्षणाचा हक्क थोड्याच अवधीत फक्त श्रीमंत वर्गाकडेच राहील की काय अशी चिन्ह दिसू लागली आहेत. गरीब विद्यार्थी फक्त साक्षरतेच्या उंबरठ्यावर तसाच ताटकळत उभा राहील. जबाबदार आपणच आहोत. शैक्षणिक सवलतींसाठी हिरिरीनं पुढे होता आणि त्याच सवलतींनी उच्च शिक्षित झाल्यावर देशाच्या विकासाकडे पाठ फिरवून स्वहित साधण्यासाठी परदेशाची वाट धरता. आता चिंतनाची वेळ आलीय. प्रत्यक्ष कृतीची वेळ आलीय. आपणच दर्जेदार शिक्षण घेतलं तर पुढे दर्जेदार काम करू शकतो. आपली पात्रता सतत वाढवून आपण आपल्याला सिद्ध करू शकतो. आडमार्गानं पैसा मिळवणाऱ्यांना अप्रत्यक्षरित्या आपण सामान्य माणसं संधी उपलब्ध करून देत असतो. तीच माणसं आणि अधिकारी वर्ग आपल्या उरावर बेदरकारपणे थैथयाट करू लागले की मग आपण जागे होतो. म्हणूनच आपणच भ्रष्टाचार, व्यभिचार ह्याला पूर्णविराम द्यायचा. त्याची सुरुवात स्वतःपासून करायची. स्वतंत्र भारताने आपल्याला व्यवसाय स्वातंत्र्य दिलं, सेवा सुविधा पुरवल्या, आर्थिक सवलतीही दिल्या. पण बहुतेक वेळा आपण त्याचा गैरवापरच केला.
नियमांचे उल्लंघन, कर चुकवेगिरी, स्वार्थासाठी लाचलुचपत देऊन आपणच आपल्यावर बांडगुळं वाढवली की आता आपलं शोषण करतायत म्हणून आपणच आरडाओरडा करतो आहोत. सरकारच्या असंख्य आरोग्य योजनांकडे आपण कधी डोळेझाक करतो तर कधी दर्जाहीन म्हणून पाठ फिरवतो. सरकारी रुग्णालये ओस पडली आहेत. गलिच्छपणा आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय. कारणीभूत सरकार की आपण सुद्धा? प्रदूषण वाढतंय म्हणून शंखनाद करतो, पण मुलगा मुलगी 8वी 10वीत असतानाच त्यांच्या हाती गाड्याही देतो. सणासुदीला पैशांचा चुराडा करून ध्वनी प्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास आपणच करत असतो. राजकीय पक्ष आणि नेते मात्र स्वार्थ साधण्यासाठी तरुण पिढीला सणासमारंभात गुंतवून ठेवतात आणि आपली तरुण पिढी त्यांनी पुकारलेल्या दहीहंड्यांच्या बक्षिसांसाठी आपले हातपाय मोडून घेतात. घटनेनं बहाल केलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा आपण सदुपयोग करतोय की निव्वळ दुरुपयोग? आता तरुण पिढीनं डोळे उघडून बघायची वेळ आली आहे. निव्वळ भूलथापांना आणि आश्वासनांना बळी पडू नका. उठा आणि कार्याला लागा. सकारात्मकता आणि चैतन्य आपल्या रोमारोमात भिनलेलं आहे. ती आपली परंपरा आहे. फक्त त्याचा विधायक कार्यासाठी वापर करा. रोजच्या जगण्यात काय करतोय आपण आणि वास्तविक काय करायला पाहिजे याच्यावर जरा विचार करूया. स्वच्छ हवा, प्रदूषण रहित मुबलक पाणी हा आपल्या इतकाच आपल्या पुढच्या पिढीचाही हक्क आहे आणि तो हक्क अबाधित राहायचा असेल तर आपणच पुढाकार घ्यायला हवा. जलसंवर्धन, पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि त्याचा योग्य वापर ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. आरोग्यासाठी योग्य आहार, विहार आणि व्यायाम ही आपली जबाबदारी आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणं हेही आपलं कर्तव्य आहे. रस्त्यावर मलमूत्र विसर्जन करणं, थुंकणं, घरातला कचरा आणून रस्त्यावर टाकणं, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून आरोग्यास हानी पोहोचवणं हे सारं आपण करतोय हो. ते आपणच थांबवायचंय. वाहतुकीपासून होणारं प्रदूषण थांबवायचं असेल तर छोट्या अंतरासाठी सायकलचा वापर करा आणि दूरच्या अंतरासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. वाहनं वाढतील, रस्तेही वाढवता येतील, पण जमीन वाढणार नाही हे सत्य ध्यानात घ्या. वाहतुकीचा कोंडमारा, ध्वनी प्रदूषण, मोठमोठाले चित्रविचित्र हॉर्न वाजवणे, नो पार्किंगच्या ठिकाणी राजरोसपणे गाड्या पार्क करणे, रहदारीचे नियम मोडून वेडीवाकडे वाहने चालवणे, नको त्या ठिकाणी गाड्या स्वच्छ करणे, सार्वजनिक ठिकाणची घाण वाढवणे ही कामे आपणच तर करतो आहोत. त्याला त्वरित आळा बसला पाहिजे. ट्रॅफिक जामच्या समस्येकडे डोळेझाक करू नका, कारण आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ खाणारा तो भस्मासूर आहे. त्याला थोपवणं केवळ आपल्याच हातात आहे. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेचं भान ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. खाऊ गल्लीत रस्त्यावरच वाहने उभी करून इतस्तता खरकट्याने घाण पसरवून आपणच साथीच्या रोगांना आमंत्रण देतोय. स्वच्छ सुंदर हवेसाठी शासनानं केलेले बाग बगीचे निकृष्ट आणि चटपटीत पदार्थांच्या खाऊ गल्लीत रूपांतरित झालेत. आपण आपल्या इतिहासाची गौरवगाथा सांगतोय. अहो, आपल्या पुढच्या पिढ्या आपला कसला इतिहास सांगतील हो? त्यांचा वारसा जपण्याचा हक्क आपणच हिरावून घेतोय. त्यांना सुद्धा आपला गौरवशाली वारसा जपण्याचा हक्क आहे. डीजेचा ताल, अचकट विचकट नाचल्याने आणि ध्वनी प्रदूषणाने व फटाक्यांमुळे होणाऱ्या वायूच्या प्रदूषणाने आपण खरंच सण साजरे करतो आहोत की येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी शोकसभेची योजना बनवतो आहोत? विचार आपण करायचा आहे आणि योग्य कृती आत्ताच करायची आहे. देशातल्या निस्पृह आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्या खर्ची जाऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय. त्या परंपरेचा उपयोग फुटकळ कारणांसाठी हिंसक दंगली, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्यात व शासन व्यवस्थेला वेटीस धरण्यास करू नका. अहिंसा आणि बंधुभाव हा शब्द फक्त पुस्तकी न राहता प्रत्येकाच्या आचरणात आणणं ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. सरकारी कर्मचारी, अधिकारी, लोकनेते, राजकीय नेते यांच्या भ्रष्टाचारासाठी आपणच कुठेतरी जबाबदार असतो आणि त्यामुळे त्यांची मुजोरी वाढल्यावर जेव्हा आपणास त्याचा त्रास होतो तेव्हा मग आपण जागे होतो. ते थांबवणंही आपल्याच हातात आहे. भारतानं समृद्ध व्हावं, संपन्न व्हावं, प्रगत व्हावं, उद्योगशील व्हावं हे प्रत्येक भारतीयाचं स्वप्न असायला हवं आणि ते साध्य करण्यासाठी
आपल्याला घटनेकडून मिळालेल्या स्वातंत्र्याचा, समानतेचा, नैसर्गिक साधन संपत्तीचा, लोकशाही तत्वांच्या विचार प्रणालीचा, आधुनिक विज्ञानाचा योग्य वापर करणं ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे. जातीभेद, लिंगभेद, वित्तभेद न करता एकजुटीनं आपण आपल्या स्वप्नातला भारत घडवू शकतो आणि जगातल्या सोशल साईट्सवर जास्तीत जास्त लाईक्स मिळवू शकतो. वंदे मातरम. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आताचा लघुपट संपलेला आहे. यापुढील लघुपट फक्त 2 मिनिटात सुरू होईल.